हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे तुमचा होस्ट अमित आणि तुम्ही पाहता आपलं नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र. मित्रांनो, सोबत राहा माझ्या समेत. आज आपण चाललेलो आहे अलिबाग काशीदच्या दिशेने. कोणी कोणी ओळखला हा रस्ता बरोबर मित्रांनो. आता आपण आहोत बेलापूरला. गडसरीवरून निघालो आपण काशीद बीचच्या दिशेने. आता आपण बेलापूरला पोहोचलो आहे. बाजूलाच कोकण भवन तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आणि त्याच्या शेजारी सिडको भवन. तर चला तर मित्रांनो, काशीच्या दिशेने आपण चालतोय. सोबत राहा माझ्याबरोबर. धन्यवाद. मित्रांनो, आपण पेणच्या दिशेने चाललो होतो आता. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, मुंबई गोवा महामार्गावरती आहोत आपण. पण आपण वडखळ नाक्यावरून आपण टर्न घेणार आहोत, जो आपल्याला अलिबागला घेऊन जाईल. मित्रांनो, मुंबई गोवा महामार्गावरून आपण अर्थात जात होतो आणि आता मात्र मी वडखळ नाक्यावरून राईट टर्न घेतला आहे. हा आपला अलिबागचा रोड आहे, जो आपल्याला काशीद बीचजवळ पोहोचवेल. या रस्त्यावरून मित्रांनो मी बऱ्याच वेळा गेलेलो आहे. काय मग मित्रांनो, कसा वाटतं हा अलिबागला जाण्याचा रस्ता? छान ना मित्रांनो. गर्द झाडी आहे, पण पावसाळी वातावरण मात्र नाही आहे यावेळेला. पण तरी पण मस्त येते, ड्रायव्हिंग करायला खूप मजा येते. आय होप तुम्ही सुद्धा हा रस्ता एन्जॉय करताय. लवकरच आपण मित्रांनो काशीद बीचला पोहोचू. मला वाटतं जवळजवळ 1 तास आहे अजून. पण मला खूप मजा येते ड्राईव्ह करण्याची या रस्त्यावरून. नेहमीप्रमाणेच वळणाचा रस्ता छान. कोकणातील सर्वच रस्ते मित्रांनो असेच असतात, वळणाचे, जिथे तुम्हाला ड्राईव्ह करायची खरोखरच मजा येईल. मित्रांनो, काशीद बीच बघा 43 किलोमीटर आहे आपल्याला पोहोचण्यासाठी. पण आपण आता लवकरच पोहोचू. मला वाटतं जास्त वेळ नाही लागणार. बघा, गाडी थोडी रपटवता आली तर ट्राय करूया आपण. हा रस्ता माझ्या ओळखीचा आहे, कारण मी आणि माझी वाईफ आम्ही लग्न होण्यापूर्वी याच रस्त्यावरून मित्रांनो गेलो होतो. तेच ते दिवस पुन्हा आठवत आहेत की हां, त्याच्या सगळ्या आठवणी. आपण याच रस्त्यावरून प्रवास केला होता. त्यावेळेला मात्र माझी गाडी नव्हती. गाडी हायर केली होती मी. मारुती सुझुकीमधून आम्ही गेलो होतो. ते आठवण झाली कायची या रस्त्यावरून फिरताना. त्या अक्षरात तुला आठवतं की नाही? तू हा रस्ता बघितल्याच्या नंतर काय तुला कळेल की हां बरोबर आपण इथूनच गेलो होतो. मित्रांनो, गावाकडच्या रस्त्यांवरून आता आपण जणू प्रवास करतोय. आणि तुम्हाला माहिती आहे, गावाकडे आपण चाललो की आपल्याला वेध लागतात ते आपल्या मिसळचे. आता पाहूया कुठे आपल्याला स्वादिष्ट मिसळ अशी मिळते. ती साईडला अशी मला आउटलेट्स तर दिसत आहेत की मिसळ आहे इकडे, समृद्धी मिसळ म्हणा, किंवा अशी नावं वगैरे देत आहेत मिसळला. पण आपण लवकरच मिसळ खाण्याचा आनंद घेणार आहोत. गावाला जातोय तर तुम्हाला मी अर्थात ते सगळं शेअर करेन, आपण कुठे मिसळ खातोय, किंवा जर मला स्वाद त्याचा चांगला वाटला तर तुम्हाला नक्कीच सांगेन मी. तर लवकरच भेटूया मिसळसोबतसुद्धा. असेच मित्रांनो माझ्यासोबत राहा, आपण मिसळ खाण्याचा आनंद घेणारच आहोत. सी यू. मित्रांनो, पाहताय ना नजारा बघा. काशीद बीच येण्या अगोदरचं हे दृश्य आहे मित्रांनो. छान आहे ना? आपल्या प्रवासामध्ये असेच आपल्याला बीचेस वगैरे दिसणार आहेत, जिथे आपण तुम्ही असं मनमुराद आनंद घेऊ शकता. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं काशीद बीचजवळ. समुद्रकिनारपट्टी आलेली आहे. पुन्हा एकदा मित्रांनो काशीद बीचवरती मी आलेलो आहे. मला इथे येऊन खरंच खूपच छान वाटतं नेहमीप्रमाणे, कारण इथे माणसांची वर्दळ थोडी कमी असते मित्रांनो. आणि जे असे आपले रिमोट बीचेस असतात, तोही मुंबईच्या नजीक आहे, आणि अशा बीचवरती फेरफटका मारायला आपल्याला सगळ्यांनाच आवडेल.
तासाच्या प्रदीर्घ ड्रायव्हिंगनंतर मित्रांनो पाहता ना तुम्ही मला मी झोके घेतो इथे या झोपाळ्यावरती. खूप अतिशय छान वाटतं अर्थात झोके घेत एकदम कसली चिंता नाही आहे, आज काय भीती नाही आहे, मला विकॉप आहे. तर हा मित्रांनो आनंद तुम्हाला उपभोगायचा असेल तर आपल्याला काशीद बीचवरतीच जावं लागेल. अर्थात तुम्ही गावाला गेल्याच्या नंतर हे अशा प्रकारे झोपाळा बांधू शकता 2 नारळांच्या मध्ये आणि झोके घेऊ शकता. तसाच काहीचा आनंद मित्रांनो आता इथे मला मिळतो. तर मित्रांनो मला पाहून तुम्हाला इथे येण्याची इच्छा निर्माण झाली असेल तर या मग काशीद बीचला. आपल्या मुंबईपासून खूपच कमी अंतरावरती आहे. तुम्ही हार्डली म्हणजे 3 तासामध्ये इथे येऊ शकता आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनाने. आज इथे विकेंड जरी नसला तरी पण तुम्ही पाहू शकता खूप सारी गर्दी आहे. मित्रांनो पाहताय थोडं जरा विशेष आहे इथे. बघा नारळ बघा किती कमी आकाराचा आहे. माहिती आहे मला. आता मी त्या ताईंना विचारलं की ताई एवढा छोटा नारळ, ते म्हणाले इकडे असेच नारळ मिळतात असं मला त्यांनी सांगितलं. तर मी काय म्हणलं नारळ पाण्याचा आस्वाद घेऊया. मित्रांनो मुंबईमध्ये तर रोज काय आपण नारळ पाणी मी तर पित नाही. काहींना सवय असते जे लोक आपला फिटनेस सांभाळण्यासाठी आपल्या शरीरावरती मेहनत घेत असतात आणि नारळ पाणी वगैरे त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करतात, ते दिले घेतात. पण आपण असं कुठे फिरायला वगैरे गेल्याच्या नंतर मात्र आपण नारळ पाणी किंवा तिथला काही विशेष पदार्थ असतो तो नेहमी चालत असतो. तसंच आता इथे मी बीचवरती आलो तर नारळ पाण्याचा स्वाद घेऊया. आता ना मित्रांनो मी किती खुश आहे ते. काय सेकंड शिफ्ट नाही आहे, फर्स्ट शिफ्ट नाही आहे ना की नाही आहे. मस्त तिथे ड्राईव्ह करायचं आहे आणि अशा निसर्गस्थळांना भेटी द्यायचं. हाच आता येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपला उपक्रम आहे. सोबत राहशील माझ्याबरोबर की मित्रांनो पुन्हा भेटेल. तर मित्रांनो हाच आहे विस्तीर्ण पसरलेला काशीद समुद्रकिनारा जो आपल्या मुंबईपासून फारच कमी अंतरावरती आहे. आज विकेंड जरी नसला तरी पण आपल्याला या बीचवरती बरीचशी गर्दी पाहायला मिळते. आज माहीत नाही मला पण बऱ्याचशा बसेससुद्धा इथे पार्क होत्या. आपल्या शैक्षणिक सहल, शाळेची सहल आपण म्हणतो ती बऱ्याच प्रमाणावरती आपले छोटे बालमित्र इथे आले आहेत आपल्या या समुद्रकिनाऱ्यावरती मज्जा घेण्यासाठी. तुम्ही इथे पाहतच आहात बरीचशी मुले सेल्फी घेण्याच्या नादामध्ये आणि स्वच्छंदपणे या पाण्यामध्ये विहार करताना तुम्हाला दिसत आहेत. हे बघा एकमेकांवरती पाणी उडवत आपला आनंद व्यक्त करत आहेत हे लोक. आणि मित्रांनो या बीचवरती तुम्हाला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज म्हणजे बीच स्पोर्ट्स ज्याला आपण म्हणतो ते इथे तुम्हाला करण्याचा आनंद मिळेल. अर्थात इथे तुम्ही घोडागाडी तर आता पाहिलेलंच आहे, ATV राईडसुद्धा आहे इथे. त्यानंतर बनाना राईड म्हणा, सोफा राईड, त्याच्यानंतर जेट स्कीचाही आनंद आपण इथे घेऊ शकता. मित्रांनो मी या बीचवरती बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे. रात्री संध्याकाळच्या वेळीसुद्धा हे येथील वातावरण अतिशय छान असतं. सूर्यास्त होत असतानाचं येथील चित्रण मी केलेलं आहे आणि ते खूपच सुखावणार आहे मित्रांनो. तुम्हाला इथे सनसेट जेव्हा होतो तेव्हा आल्याच्या नंतर इथे खूपच आनंद होईल. तुम्हाला जर इथे घोडेस्वारी करायची असेल तर तोही आनंद तुम्ही इथे या बीचवरती मिळवू शकता. तर घोडागाडीसहित आपल्याला घोडेस्वारीसुद्धा करता येईल. तर अतिशय छान आहे हा मित्रांनो बीच, मला तर आवडलेला आहे. आणि तुम्ही हा आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर हा पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. आपल्याला त्याचे शुल्क द्यावे लागेल. तर हे लक्षात सुद्धा तुमच्या, तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा इथे गाडी पार्क करून या समुद्रकिनाऱ्यावरती येऊ शकता.